श्रीरामपूर येथील उपविभागीय परिवहन कार्यालयात आरटीओ आज दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास खळबळजनक घटना घडली। एका चारचाकी वाहनास एपीजी न हरकत शेरा एनओसी न दिल्याच्या रागातून 2 आरटीओ एजंटांनी चक्क ट्रान्सपोर्ट विभागाच्या केबिनमध्ये घुसून वरिष्ठ लिपिकास बेदम मारहाण केली। या घटनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ लिपिक सुधाकर संपत साळवे हे ट्रान्सपोर्ट विभागाच्या केबिनमध्ये आपले शासकीय काम करत असताना यावेळी आरोपी सुरेश उर्फ श्याम गवारे आणि सुजित गायकवाड तिथे आले। एका चारचाकी वाहनाच्या कागदपत्रांवर एपीजी न हरकत शेरा मारण्यावरून त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली। याचा राग अनावर झाल्याने दोन्ही आरोपींनी साळवे यांना शिवीगाळ करत मारहाण केली। आरटीओ कार्यालयासारख्या गजबजलेल्या ठिकाणी भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे आरटीओ कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। या प्रकरणी पीडित कर्मचारी सुधाकर साळवे यांनी दिलेल्या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात श्याम गवारे आणि सुजित गायकवाड यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 132, 115(2), 351(2), 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। यापूर्वी देखील अशाच प्रकारे आरटीओमधील एजंटकडून आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर अनेकदा मारहाण झाल्याच्या घटना घडल्या आहेत, ज्यात काही प्रकरणात पोलिसात तक्रार दाखल केली जाते, तर अनेकदा मात्र काही विशिष्ट दलालांच्या मध्यस्थीने प्रकरणे पोलीस ठाण्याबाहेर दाबली जात असल्याने श्रीरामपूर आरटीओ कार्यालयात मुजोर झालेल्या काही दलालांना नेमकी कोण आणि कशासाठी पाठीशी घालत आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे। त्यामुळे आता तरी आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वरिष्ठ अधिकारी कोणते ठोस पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट।